आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। संपूर्ण देशभरामध्ये 24 आणि 25 मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार, कर्मचारी संघटनांची घोषणा। आरबीआय बरोबरची बोलणी रखडली, ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्याची संघटनांची मागणी। डोंबिवलीतील बेकायदा इमारतींसंदर्भात स्थापन केलेली चौकशी समिती निष्क्रिय, याचिकाकर्ते संदीप पाटील यांचा आरोप। सरकारनं नेमलेल्या समितीची एकही बैठक न झाल्यानं समितीचीच चौकशी करा, संदीप पाटलांची मागणी। देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थेच्या धर्तीवर आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारण्यात येणार। मुंबईच्या चित्रनगरीमध्ये आयआयसीटी उभारण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। केंद्र सरकारकडून 400 कोटींचा निधी मिळणार। पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये 10,09,000 घरांवर सौर ऊर्जा पॅनलची उभारणी पूर्ण। सौर पॅनलची उभारणी करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर। राज्यामध्ये आतापर्यंत 1,92,936 घरांवर प्रकल्प उभारणीची पूर्तता। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा। मध्य वैतरणा भातसा या धरणामधील पाणीसाठा 65% देखील खाली। धरणांमधील पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन सुरू। नागपूर शहरामधील अनधिकृत बांधकामं नियमित न करण्यासाठी नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका। ॲडव्होकेट प्रवीण डहाट यांची नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका। 2000 अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची योजना। धुळवड साजरी करताना अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू। बदलापुरातील चौघे, पिंपरी चिंचवडमधील 3 जण, तर छत्रपती संभाजीनगर आणि वसईमधील प्रत्येकी 2 समावेश। अवकाशामध्ये सोडलेल्या स्पा डेस्क उपग्रहांचं यशस्वी डीडॉकिंग। बंगळुरू, लखनौ आणि मॉरिशस इथल्या केंद्रांवरून या मोहिमेवर लक्ष।